मी जरा माझा पीए इथं येऊन बसला तर बरं होईल. हा सॉरी. आदरणीय मेटे साहेब, ज्यांनी आम्हाला राजकारणामध्ये निश्चितपणे राहण्यासाठी खूप चांगली मदत केली, त्या आदरणीय ज्योतिताई मेटे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि चुकून माझ्याकडनं नाही राहिलं, ज्योतिताई स्टेजवरून खाली उतरल्यावर चप्पल काढून एक गुपचूप हाना तरीसुद्धा मला राग येणार नाही. परंतु मेटे साहेबांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे. आणि या ठिकाणी काय खून होतात, मर्डर होतात, परंतु ह्या खुनाची पद्धत फार चुकीची आहे. ही कोणती पद्धत आहे तुमची माणसाला मारायची? मी सभागृहामध्ये सुद्धा म्हणलंय की तुम्ही गोळी घाला, किमान पटकन त्याचा जीव गेला असता. तुम्ही गाडीच्या टायर खाली घाला. अरे पण घालायचा का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी राज्यघटना आहे, या राज्यघटनेप्रमाणे मुंगी मारायला सुद्धा तुम्हाला अधिकार नाही. पक्षाला मारायला जरी तुम्ही गेलात तर पक्षी प्रेमी आहेत. आमच्या इकडचा कोणी मोर जरी मारला तरी आम्ही त्याच्यावर केस करतो. मोर मारला ह्याला जेलात घाला असं आम्ही म्हणतो. अरे संतोष देशमुख 3 टर्मचा आमदार होता. म्हणजे सॉरी, आम्हीच आमदार असल्यामुळे आमचं नाव हे जरा कागद आयला नाही तर उलट व्हायचं. 3 टर्मचा सरपंच होता. 2दा जनतेतून आला, 1 वेळा बॉडीतून आला. मग 3 वेळा सरपंच झालेला माणूस. आणि पुढचं भविष्य म्हणजे चिंचोली माळी या जिल्हा परिषद सर्कलचा तो होणारा जिल्हा परिषद सदस्य होता. एवढी त्याची क्वालिटी होती, एवढा सुंदर तो वागत होता. मी एका मुलाखतीत सांगितलंय, संतोष हांगे हे स्वतः म्हणले, लोकसभेच्या वेळेस पंकजाताईची रॅली चालली होती, अख्खं गाव म्हणत होतं सत्कार करू नका, तरी सुद्धा तो पाठ्या मला नाही, गावातून जाईना. ते रामकृष्ण हरी. पण मत किती होते ना हा प्रश्न वेगळा, परंतु माझा सत्कार करायला पाहिजे, मी सत्कार करतो. आणि आता नमिता मुंदडांचं सुद्धा